नमस्कार, स्वागतम सुस्वागतम. आजचा हा रोषणाईने न्हायलेला मंच आणि आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावरचा हा जो आनंद आहे, हा आहे आपल्या आजच्या या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचा. वर्षभर आपण अनेक ॲक्टिव्हिटी करत असतो, परंतु विद्यार्थ्यांची सर्वात आवडती ॲक्टिव्हिटी म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन. सांस्कृतिक कार्यक्रम म्हटला की चित्रपटील गाणी असतात आणि या गाण्यासाठी आपण स्टेज शोधत असतो आणि हा जो स्टेज आहे त्या स्टेजवर मान्यवर आपल्याला हवे असतात. तर आदरणीय प्रमुख पाहुणे, माननीय मुख्याध्यापक सर, शिक्षक वृंद, उपस्थित पालक आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, आपल्या सर्वांच्या या सुंदर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मी तेजस्विनी देसले आपले स्वागत करते. चित्रपटातील गाणी असो, डायलॉग्स असो, आपण हिरो हिरोईन्सना फॉलो करत असतो, त्यांच्यासारखे अनुकरण करतो आणि डॅन्सच्या स्टेपसुद्धा आपण त्यांच्यासारखे दिसण्या, बोलण्याचा आणि सेम तसंच करण्याचा प्रयत्न करत असतो. आपण सर्वजण चित्रपटामध्ये अनेक हिरो पाहतो. पडद्यावर मोठे पराक्रम करतात, संकटांवर मात करतात आणि शेवटी विजय मिळवत असतात. पण खरे हिरो जे असतात ते फक्त चित्रपटातच असतात का? नाही, तर ते हिरो आपल्या आजूबाजूला सुद्धा असतात. एखादा खेळाडू आपल्या मेहनतीने लाखो लोकांना प्रेरणा देतो. सैनिक आपल्याला संरक्षण देऊन आपल्यामध्ये सुरक्षितता निर्माण करतात आणि आपल्यातलीच समस्या सोडवण्यासाठी तुमच्या आमच्यामधला एखादा सामान्य येतो, संकटांवर मात करतो आणि असामान्य बनत असतो. इतकेच काय, तर अगदी जन्माला आल्यावर विद्यार्थ्यांना आपले आईवडील आपल्यासाठी हिरो असतात. ते रात्रंदिवस झटतात मुलांसाठी. थोडे मोठे झालो की आपल्याला संकट आल्यावर आपण आईवडिलांना सांगत नाही, आधी आपण आपल्या मित्रांना सांगत असतो. आपले मित्र संकटामध्ये आपली ढाल म्हणून उभे राहत असतात. संबुद्ध खाली बस. कधी एखादे चांगले पुस्तक आपल्याला जगण्याची नवी दृष्टी देतात, आपल्या आयुष्याला दिशा देऊन हिरो बनतात. पण मित्रांनो, खरं सांगू का, खरे हिरो फक्त प्रसिद्धीसाठीच नसतात. आपल्या जीवनाला दिशा देणारे शिक्षकसुद्धा हे आपल्या आयुष्यामधले खरे हिरो आहेत. आणि आज या ठिकाणी उभे राहून आम्हाला अभिमानाने सांगावंसं वाटते की आमच्या शाळेसाठी सर्वात मोठे रिअल हिरो म्हणजे आमचे आदरणीय मुख्याध्यापक संजीव सोनार सर. त्यांच्या मार्गदर्शनामुळे, कष्टामुळे आणि प्रेमामुळे आमची शाळा प्रगतीच्या उंच शिखरावर पोहोचली आहे. एखादी सावली देणाऱ्या वटवृक्षाप्रमाणे त्यांनी वर्षानुवर्षे आमच्या शाळेला जपलं, संस्काराची शिदोरी दिली आणि शिस्त लावली. सर, आपण आमच्यासाठी नेहमी एक आदर्श प्रेरणास्थान राहिला आहेत. आपल्यामुळे आमची शाळा एका वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे, त्याबद्दल आपले आभार. बरं, आता हे आजच का? कारण हे जे वर्ष आहे ते सोनार सरांच्या सेवा कार्यातले शेवटचे वर्ष असले तरी त्यांनी दिलेली प्रेरणा आणि संस्कार आमच्यासोबत कायम असणार आहेत. सोनार सर, आपल्या याच कार्यक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि तुम्हाला ऋणनिर्देश, मानांजली वाहण्यासाठी यंदाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची थीम आम्ही निवडली आहे, ती म्हणजे अनसंग हिरो. आपल्या मार्गदर्शनाखाली अनसंग हिरो म्हणजे काय, तर हिरोच्या कर्तृत्वातून, संघर्षातून, प्रेरणेतून आदर्श घेत आपण शिकणे होय. यात पडद्यावरील आणि आपल्या आयुष्यातील खऱ्या हिरोंना सन्मान करूया, उजाळा देऊया. तमसो मा ज्योतिर्गमय, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा, ज्ञानप्रकाशाचा संदेश देणारा दीप हा आपल्या भारतीय संस्कृतीतलं प्रतीक आहे. तर मान्यवरांना विनंती करते की आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करूया. मान्यवरांना विनंती. अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा हा दिवा. आजच्या या मंगल सोहळ्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने होत आहे. त्यासोबतच ज्ञानाची मूर्ती सावित्री माता, सरस्वती देवी, विद्येची देवी माता सरस्वती ही ज्ञान, बुद्धी आणि कलेची अधिष्ठाता मानली जाते. त्यांच्या कृपेनेच विद्यार्थ्यांच्या जीवनात विद्या, संस्कार आणि प्रगतीचे प्रकाश फुलत असतात. सरस्वती मातेबद्दल बोलायचं म्हटलं
दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन याने कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आजचा आपला कार्यक्रम निर्विघ्न पाडण्यासाठी या ठिकाणी प्रार्थना होत आहे. ज्ञानाचा दीप उजळू दे, विद्येच्या या पवित्र मंदिरात यशाचा मार्ग खुलू दे. सांज झाली, दीप जळाला, अंधार दूर पळाला, ज्ञानाचा प्रकाश पसरला, जीवनात नवा रंग भरला. दीप जळतो तेथे अंधार नसतो, ज्ञान असते तिथे पराभव सुद्धा नसतो. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन या ठिकाणी होत आहे. आजच्या कार्यक्रमाच्या थीमला अनुसरून सांगावेसे वाटते, प्रकाशात जे दिसतात तेच नायक नसतात. कधी कधी पडद्यामागे राहूनही मोठी कामगिरी करणारेही खरे नायक असतात. ज्यांच्या कर्तृत्वाचा गजर होत नाही, ज्यांना टाळ्यांचा आवाज मिळत नाही, असेच अनेक अनामिक नायक आपल्या समाजाला दिशा देत असतात. आदरणीय मान्यवर, आपण मंचावर विराजमान व्हावे व आपल्या उपस्थितीने या सोहळ्याला नवीन रंग आणि रूप द्यावे. अतिथी देवो भव ही आपल्या भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. आज आपल्या स्नेहसंमेलनाच्या या सोहळ्याला उपस्थित राहून आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवणाऱ्या सर्व मान्यवरांचे स्वागत होणे हे आमच्यासाठी अभिमानाचे आणि आनंदाचे क्षण आहेत. यासाठी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सोनार सर, मी आपणास विनंती करते की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका उपायुक्त माननीय श्री अंकुश पांढरे सर यांना आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे. कार्यक्रमाची सुरुवात ही नेहमी स्वागत गीताने होत असते, परंतु आपण आपल्या महाराष्ट्र राज्यगीत जय जय महाराष्ट्र गीत याने आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. कार्यक्रमाची सुरुवात आपण महाराष्ट्र गीताने करत आहोत. सर्वांना विनंती आहे, सगळ्यांनी जागेवर उभं राहायचं आहे. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत आपण सादर करत आहोत. एक साथ राज्यगीत शुरू करेंगे. शुरू कर.
आमचे आदरणीय नगरसेवक जालिंदरजी शेंडगे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे त्यांनी मंचावर यावं. कृपया ह्या मुलांनी उठा, इथल्या पाहुण्यांना बसू द्या खाली खुर्च्यांवर. बरं बरं. श्री नगरकर साहेबांकडनं बँड पथकाला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सचिन भालेरावजी यांनाही विनंती आहे कृपया मंचावर बसायचं आहे. कृपया सर्वांनी बसून घ्यावं. अवघ्या 5 मिनिटात आपण स्वागत समारंभ आटपूया आणि कार्यक्रमाला पुढच्या सुरुवात करूया. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे आमचे प्रमुख अतिथी तथा आमचे मार्गदर्शक तथा आमचे विभाग प्रमुख माननीय श्रीयुत अंकुशजी पांढरे साहेब यांचं स्वागत आमच्या शाळेच्या शिक्षिका तेजस्विनी देसले मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. पुष्पगुच्छ देऊन देसले मॅडमनी स्वागत करावं. मानकाबे साहेबांनाही विनंती आहे मंचावर यायचं आहे. नगरसेविका मानकाबे मॅडम.